आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होणार आहे. दरम्यान राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून भाजप नेते विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सांगलीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मेळावा संपल्यानंतर शरद पवार गटाचे नेते नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दारात राजकीय चर्चा झाली. माजी आमदार नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. या आधीही नाईक भाजपामध्ये होते, पण महाविकास आघाडी सरकार काळात त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तावडेंच्या भेटीनंतर नाईक आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.